एक ड्रामा केलेला आहे. ह्याच्यातून या नाटकातून खूप चांगला बोध आपण घेऊ शकतो सर्व शिक्षक. हे सुद्धा एक प्रशिक्षणाचाच भाग आहे असं आपण समजून आपल्या शाळेमध्ये सुद्धा जे 2 नंबरची जी शाळा होती अशा प्रकारचं आपण आपल्या कॉलेज शाळेमध्ये सुद्धा असंच पालकांना विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे हँडल करून जेणेकरून पालकाची आणि विद्यार्थ्याची आपल्या शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह राहील, म्हणजे निगेटिव्ह होणार नाही. कारण पालकांच्या मानसिकता आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकता आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. तर दुसऱ्या शाळेचे मुख्याध्यापक जे होते त्यांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना व्यवस्थित हँडल केलेलं आहे. आणि तसं जर आपण केलं तर समाजात पॉझिटिव्ह दृष्टिकोन निर्माण होतो आपल्या शाळेबद्दल. आणि आता जे आपण फेस करतोय पटसंख्या कमी होणं, तर अशा प्रकारे आपल्याला जाणवणार नाही जर दुसऱ्या नाटकाचं जर आपण फॉलो सगळ्यांनी म्हणजे तसं जर आपण हँडल केलं पालकांना. तर एवढं सांगू इच्छितो.